हे पहा, अजून तर तपास लागलेला नाही. अहो तपास लागला नाही म्हणजे काय? पोलीस खातं काय करताय? अहो चौकशी करते. कसली चौकशी करताय? इन्स्पेक्टर त्याच्या आईला आम्ही काय सांगायचं? आईची स्थिती तुम्हाला ठोकत? त्यांच्याबद्दल मलाही सहानुभूती आहे. अहो सहानुभूती असून नुसतं भागत नाही. ते पुण्यामध्ये 5-7 खून झाले, ते उंगडातून भीतर पडले, त्याचं काय? काय राव? अहो ते खून आम्हीच केल्यासारखं बोलतो. खून नाही तुम्ही केले, पण चौकशी करू शकता, तपास करू शकता. तिकडे आमची ड्युटी आहे. अरे हे ड्युटी आहे का इन्स्पेक्टर साहेब? पुण्यामधल्या प्रत्येक माणसाला असुरक्षित वाटतं. काही 7 नंतर कोणी रस्त्यावर येत नाही. काय आहे हे? करेक्ट. आमची बायको 7 नंतर घराबाहेर पडत नाही. हे बघा विनोद करू नका, मी फार सिरियसली सांगतोय. विनोद करत नाही, मी सिरियसली सांगतोय साहेब. गबासा. हे बघा साहेब, तुम्ही काय करणार आहात ते तर आम्हाला वरपर्यंत जावं लागेल. पाटील. येस सर. आलो सर. हॅलो हॅलो हॅलो, मी एस आर पाटील बोलतोय. अच्छा सर. काय म्हणता, सापडले? सापडले? तुमच्या केस बद्दल नाही, दुसऱ्या केस. बर, ओके ओके. काय रे, कुठे चाललास? कुठंच नाही. ते माझं मलाच माहित नाही. 4 चौकात हिंडायची भीती वाटते मला. घरच्या लोकांना तोंड दाखवायला लाज वाटते. रात्रभर डोळ्याला डोळासवा लागत. माझी मलाच भीती वाटते. माझं मन पोखरत असतं, जाब विचारतं मला तुमच्याबरोबर केलेल्या पापाच्या भागीदारीबद्दल. म्हणून तर मी तुमची संगत टाळतो. असं म्हणून कसं चालेल? तसं तुला करता येणार नाही. खरंच आपण असं करायला नको होतं रे. अरे इतरांचं सोड, पण जयंता, सुनील आपले सगळे जिवलग मित्र होते. काय अपराध होता त्यांचा? रॉकी, रॉकी, ही वेळ आपल्या सगळ्यांवर एक दिवशी येणार आहे. असं म्हणून कसं चालेल? करता येणार नाही. मी तसा प्रयत्न करणार आहे. बॉसला तुला बोलवलं. मी येणार नाही. त्याचा परिणाम फार वाईट होईल विलास. मला ठाऊक आहे ते. तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. तुम्ही खूप घाबरलेले दिसताय. सर, मला तुम्हाला काही सांगायचं सर. या बसा. घाम पुसा आधी. पाणी पे. बोला, काय सांगायचं तुम्हाला? साहेब, पुण्यात झालेल्या 10 खुनासंबंधी मला काहीतरी सांगायचं होतं मला. 10 खून? पण खून तर 9च झाले. पण जयंत, त्याचाही खून झाला आणि त्याचं प्रेत. नाही नाही, मला काय सांगायचं नाही तुम्हाला. मला काय सांगायचं नाही. तुम्हाला सांगावंच लागेल. मी तुम्हाला काही सांगितलं तर ते मलाही मारून टाकतील. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला पूर्ण संरक्षण. जयंतचं प्रेत त्यांनी पिंपात बंद करून पेशवे पार्क मधल्या तळ्यात टाकले. हो, आणि इतर 9 खून त्यानेच केलेत. मी होतो ना बरोबर, म्हणजे मी नुसते पाहिलेत ते. घाबरू नका, आम्ही तुम्हाला माफीचा साक्षीदार करून घेऊ. पण कसलीही भीती न बाळगता गुन्हेगारांची नावं सांगा. सांगतो. त्यातला मुख्य गुन्हेगार होता आमचा बॉस राघवेंद्र.
विलास मोडक, स्वतःवरचा आरोप दुसऱ्यावर ठेवण्यासाठी तुम्ही माफीचे साक्षीदार झालात, हे खरं ना? हे खोटं आहे साहेब. खोटं नाही, हे खरं आहे मिलॉर्ड. जयंतला राघवेंद्रच्या टपरीत बोलवून तुम्ही त्याचा खून केलाय. हे साफ खोटं आहे साहेब. जयंतचा खून राघवेंद्र, रॉकी आणि प्रदीपने केला आणि ती घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. याचा अर्थ असा की तुम्ही खून झाला तेव्हा तिथं हजर होतात. होय. मग इतके दिवस तुम्ही ही गोष्ट पोलिसांपासून का लपवून ठेवलीत? कारण या सगळ्या प्रकाराने मी अतिशय घाबरलो होतो आणि राघवेंद्रने आम्हाला सगळ्यांना धमकी दिली होती की जो कोणी बोलेल त्याची पण जयंत सारखीच गत होईल, त्यालाही तसंच पिंपात कोंबलं जाईल. म्हणून तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं. होय. मिस्टर मोडक, तुम्ही आता जे सगळं सांगितलं ते तसंच घडलंय, हे खरं ना? होय. दिस पॉइंट शुड बी नोटेड डाऊन युअर ऑनर. कारण यापूर्वी पोलीस आणि मॅजिस्ट्रेट यांच्या समोर सदर साक्षीदारांना दिलेला जबाब अगदी उलटा आहे. आरोपी राघवेंद्रनं फासाचा दोर ओढला असं तुम्ही पोलिसांना दिलेल्या जबानीत का नाही सांगितलं? ते चुकून राहिलं साहेब. असं? बरं, आता मला असं सांगा, पेशवे पार्कात तुम्ही पोहोचला तेव्हा तिथं अंधार होता का? होय. मकर संक्रांतीला पूर्ण चंद्र असतो माहित नाही वाटतं तुम्हाला? ते मला माहित नाही साहेब. ऑर्डर ऑर्डर. तुम्ही आरोपी बरोबर तिथं गेलात, तुम्ही वॉच ठेवलात, आणखी काय काय केलं तुम्ही? जे काय केलं ते मी सगळं सांगितलंय साहेब. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही सांगताय त्यापेक्षा या गुन्ह्यामध्ये कितीतरी मोठा भाग तुमचा होता. साक्षीदाराला धमकाटी करण्यात येते. ऑब्जेक्शन सस्टेन. येस युअर ऑनर. मिस्टर मोडक, तुमचे मामा पोलिसांचे मित्र असून त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही ही खोटी साक्ष द्यायला तयार झाला, ते खरं ना? नाही, हे खोटं आहे साहेब. माझा मीच तयार झालो. पण पोलिसांकडे तुम्ही जबानी दिली की प्रत्येक गुन्ह्याच्या वेळेला तुम्ही तिथं हजर होतात. हो, पण असा कुठल्याही गुन्ह्याशी माझा तसा कसलाही संबंध नव्हता. फक्त टेहळणी करणं, बंगल्यावरती नजर ठेवणं एवढीच माझी कामं होती. याचा अर्थ असा की प्रत्यक्ष घटना बंगल्याच्या आत काय घडली, कशी घडली हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. काय? याची नोंद घ्यावी मिलॉर्ड. त्यानं स्वतः काहीही पाहिलेलं नाही असा एक माणूस कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणून साक्ष देत असताना त्याच्या साक्षीला किती महत्व द्यावं हे आपणच ठरवावं मिलॉर्ड. माझी उलट तपासणी संपली. ही कॅन गो. इन्स्पेक्टर जाधव, या दिवशी आरोपी राघवेंद्रला तुमच्या ताब्यात दिलं त्या दिवशी एकंदर किती पंचनामे करावे लागणार आहेत याची तुम्हाला कल्पना होती? नाही. गुन्हा कबूल करावा म्हणून तुम्ही आरोपीला मारहाण केलीत? नाही, त्याने आपण गुन्हा कबूल केला होता. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. इन्स्पेक्टर जाधव, तुम्ही पंचनामा डिक्टेट केला होता? नाही, पंचाने आणि आम्ही मिळून जे पाहिलं दिसलं तेच पंचनाम्यात लिहिलं. अहो, असं कसं म्हणता? तुम्ही आधी पंचनामा लिहिलात आणि नंतर पंचांच्या सह्या घेतल्यात, खरंय नाही? ऑब्जेक्शन मिला. पुराव्याशिवाय असं विधान माझ्या विद्वान मित्रांना करता येणार नाही. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. इन्स्पेक्टर जाधव, अजून तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. याचा अर्थ असा की तुम्हाला माझं विधान मान्य आहे, खरंय की नाही? नाही, हे खरं नाही. आपण हवं तर पंचांची साक्ष काढू शकता. ये आम्ही काढूच हो. एनिवे, इन्स्पेक्टर जाधव, राघवेंद्रच्या टपरीत जप्त केलेल्या मालातील वस्तू तुम्ही ओळखू शकता? अर्थात. हीच ती तुम्ही जप्त केलेली मूर्ती? हो. तुमची खात्री आहे? हो. याची नोंद घ्यावी युअर ऑनर. ही जप्त केलेली मूर्ती नाही, ही मी माझ्या घरून आणलेली मूर्ती आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. यू कॅन गो. मिस्टर गोगटे, तुम्ही पंच म्हणून राघवेंद्रच्या घरी गेला होता? होय. बरं, तिथं जप्त केलेल्या मालाला काही सीलं वगैरे ठोकली होती का? आठवत नाही. ठीक आहे. उरलेल्या मालाला काही लेबल वगैरे चिकटवली होती? तेही आठवत नाही. बरं, मला सांगा, तिथे एक
कॅश बॉक्स जप्त केली होती का? कॅश बॉक्स हं? होती. तिचा रंग काय होता? आठवत नाही. मिस्टर गोगटे, अहो तुम्ही पंच म्हणून साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे आहात हे तरी तुम्हाला आठवतंय का? मिस्टर गोगटे, तुम्ही राघवेंद्रच्या टपरीत पंच म्हणून गेला होतात नाही का? होय. टपरीची उंची किती होती हो? अहो वकील साहेब, जिथं माझी उंची मला माहित नाही तिथं टपरीची उंची कशी माहित असणार? नाही नाही, मला विचारायचं होतं टपरी उंचावर होती का? उंचावर? हो हो, उंचावरच होती. मग टपरी उंचावर असेल तर तिथे जाण्यासाठी काही पायऱ्या सुद्धा असतील? हो. किती पायऱ्या होत्या? पायऱ्या नाही म्हणजे 5, 6? 6. मिस्टर गोगटे, टपरीला फक्त एकच पायरी होती. हो हो, एकच होती. याचा अर्थ असा की पोलिसांनी तुम्हाला पंच म्हणून उभं केलंय. आधी पंचनामा तयार केला आणि नंतर त्यावर तुमची सही घेतली, हो की नाही? हो. युअर ऑनर, पोलिसांनी स्वतःच्या सोयीसाठी हा साक्षीदार उभा केलाय याची नोंद घ्यावी. आय ऑब्जेक्ट युअर वर्शिप. हा आरोप निराधार असून पोलीस खात्याची अकारण बदनामी करणार. ऑब्जेक्शन सस्टेन.